नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते. माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितच आहे. परत एकदा सांगते, अनिता उमाटे 5757 आहे. तर मी ह्या तुमच्या सगळ्या सपोर्टमुळं मी अष्टविनायक यात्रा ट्रिप घेऊन गेली आणि ते सफर म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे. तर तुमचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या विश्वासामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझी ही यात्रा पूर्ण झालेली आहे. माझं स्वप्न खूप होतं की मी पण एक अशी यात्रा घेऊन जावी सगळ्यांना. तर खूप छान वाटलं मला आणि तुम्ही माझ्यासोबत आलात म्हणून तुम्हाला बाप्पाचं दर्शन घडलं आणि तुमच्यामुळे मला बाप्पाचं दर्शन घडलं. तर तुम्ही खूप छान मला साथ दिली, सपोर्ट केला मला. मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे मी. तर आपण एक परत नवीन यात्रा घेऊन जात आहोत. जर तुम्हाला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर परत एकदा आपण पवित्र गाणगापूर, 3 नद्यांचा संगम आहे, त्रिवेणी नदीचा संगम आहे तिथं. या यात्रेला जाणार आहोत. तर गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर आणि सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट. अक्कलकोट आणि सोलापूरचं पण तुम्हाला सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन देणार. तर तुम्हाला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही परत एकदा या नंबरवर, आता तुम्ही आलात ना माझ्यासोबत, ज्यांना गाणगापूरचं दर्शन घडलं नाही तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता की ताई, आम्हाला तुमच्यासोबत यात्रेला यायचं आहे आणि यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. फक्त आपण देवदर्शन असं म्हणू नका तुम्ही. देवदर्शनासोबत आपण एन्जॉय पण करत आहेत. खरंच खूप छान वाटतं. पाऊस नसतो तिकडे जास्त. आता पाऊस कमी आहे, पडून गेला थोडा पाऊस. आणि 21 सप्टेंबरला तर काहीच पाऊस नसतो. त्याच्यामुळं तुम्हाला राहण्याची सोय, सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण, संध्याकाळी लाईट जेवण देण्यात येईल. तुम्हाला चहा 2 टाइम देण्यात येईल. तुमची राहण्याची सोय केली जाईल आणि प्रवासाची पण बस आहे. 17 सीटरची बस आहे. जास्त लोक झालं तर आपण 50 सीटरची बस काढत आहोत. तोपर्यंत 17 सीटरची बस अवेलेबल आहे. सीट कम्फर्टेबल आहे तुम्हाला आणि प्रवास सुखकारक आहे. आणि प्रवासाची तारीख आहे 21 सप्टेंबर. वेळ अजून ठरलेली नाही, पण ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी बुकिंग करा. पहिली ट्रिप आपली खूप मस्त झाली, खूप छान झाली, खूप मज्जा आली, खूप आनंद घेतला. 17 सीटरची गाडी भरली म्हणून आपण परत 7 सीटरची गाडी केलेली होती. ती गाडी पुढं पुढं होती, आपण मागं मागं होतो त्यांची ना आपली काय भेट झाली नाही, कारण ते पुढं होते खूप आपल्या आणि सगळं अरेंजमेंट करून दिली होती. त्याच्यामुळे त्यांनी पण खूप आनंदात प्रवास झाला. शक्यतो आपण जास्त म्हणजे प्रवासामध्ये जे आपल्याला पचल तेवढं तसंच आपण अन्न देतोय, है ना. हेवी जास्त आपण प्रवासात खात नाही या. तर प्रवासाचा आनंद घेऊया आणि परत पवित्र नदी त्रिवेणी नदी यांचं पण आपण दर्शन घेऊया. कोणी स्नान पण करू शकतो त्याच्यामध्ये, जपून पण पाण्यामध्ये उतरा. नुसतं हात पाय धुतलं तरी चालत. दत्ताचं दर्शन होते आपल्याला, दिगंबराचं दर्शन, तुळजापूरच्या भवानी देवीचं, विठुरायाचं दर्शन. गर्दीमध्ये नाही आपण जाऊ शकलो वारीला, त्याच्यामुळे आपण जाऊया आता. आणि अक्कलकोटचं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन. स्वामी समर्थ महाराजांचं तिथं तुम्हाला महाप्रसाद मिळेल. स्वामी समर्थ कुठे महाप्रसाद असं तिथं महाप्रसाद सुद्धा मिळेल तुम्हाला. तर लवकरात लवकर तुमचा फोन उचला आणि बुकिंग करा आणि चला मस्तपैकी आनंद घ्या ट्रिपचा. कारण आपल्या आयुष्यामध्ये ना म्हातारपण येतं हो. म्हातारपण आल्यानंतर, जास्त म्हातारी होण्याच्या आधी, त्यावेळेस आपल्याला तरुणपणाची आठवण येते. अरे मी तरुण असतो तर मी पण गेलो असतो, यात्रेला गेलो असतो, यात्रेला प्रवास केला असता आणि एन्जॉय केला असतो असं वाटतंय. म्हणून तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपले हात पाय चालतात तोपर्यंत पळा, यात्रा करा, आनंद घ्या, आनंद लुटा, म्हणजे दुसऱ्याला पण आनंदी करा तुम्ही. तर ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच यात्रेला आहे. आणि आता ही अष्टविनायकची ट्रिप जी माझ्यासोबत आली होती त्यांनी खरंच खूप सपोर्ट केला. त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहे. आणि तुम्ही पण मला असंच सपोर्ट करा आणि माझ्यासोबत चला. तर आपण 21 सप्टेंबरला जात आहोत गाणगापूरला. तर ज्यांना सुद्धा
बुकिंग करायचं असेल त्यांनी मी व्हॉट्सअप नंबर देते, त्या व्हॉट्सअप नंबरला करा. परत एकाने मेसेज टाकला की ताई तुमचा नंबर कुठे आहे, आम्हाला यायचं आहे. नाशिकची काय नलिनी, मीच काय सांगते तुम्हाला, पोस्ट मी देते त्यात नंबर असतो. इथं पण मी नंबर देईल, ह्या व्हिडिओला प्रथमच नंबर देईल मी, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला जर यात्रेला यायचं असेल तर माहिती विचारून घ्या. माहिती तर मी त्या पोस्टवर सगळे टाकलेली आहे. हा चला मग येता नावरे, चला ना, खूप मजा येते. मला सुद्धा थोडेस गुडघे दुखतात, मला सुद्धा संधिवात आहे, मला पण अस्थमाचा त्रास आहे, तरी सुद्धा एन्जॉय करते मी. बास आता या संसारातून रिटायरमेंट घ्या, पूर्ण रिटायरमेंट घ्या संसारामधनं आणि चलो भागो दौडो चलो. येणार ना मग? खरंच चला म्हणते मी. खूप मजा येते, खूप छान वाटतं आणि एन्जॉय पण होतो. कार लोक काय म्हणतात आम्ही देवदर्शनाला गेलतो, नाही आम्ही एन्जॉय करायला गेलतो. देवदर्शन तर नमस्कार करतो आपण, प्रवास तर आपण करतोय, आपलं शरीर करतंय, आत्मा फक्त देवदर्शन करतो. आणि देवाची मूर्ती पाहणं खरंच नशीब लागतो. आणि मी ह्या सगळ्यांबरोबर आता गेले होते अष्टविनायकाला. खरंच माझं पण खूप भाग्य आहे की मला खूप छान प्रवासी मिळाले आणि मला साथ पण दिली त्यांनी, है ना. आपण पण जसं त्यांची सेवा करतो, आपल्या हातनं पण काही सेवा होतो, काहीतरी अन्नदान होतं. असं काय नाही की आपण नुसतंच घेऊन जातो त्यांना, तसं नाही, आपली पण सेवा होती एक प्रकारची. हा ना, सर्वात मोठा धर्म म्हणजे सेवा करणे. आईबापाची तर सेवा करा हो तुम्ही, पण भक्तजन जे भक्त आहेत, दर्शनासाठी जातात, त्यांची पण तुम्ही सेवा केली तर सगळ्यात मोठं पुण्य केलं तुम्ही. चला मग येताय ना तुम्ही, निघा मग चला. फोन उचला आणि बुकिंग नंबर दिलेला आहे, बुकिंग करा त्याच्यावर.